नमस्कार मंडळी, अहम सेंटर फॉर थेरपीला आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत. तर तो कोणता आहे ते बघायला स्टे ट्यून्ड. माझ्या कामाच्या स्वरूपात मी जेवढं काम मेंटल हेल्थ कन्सर्न्स असलेल्या व्यक्तींबरोबर करते तेवढंच काम त्यांच्या जवळच्या लोकांशी, त्यांच्या फॅमिली मेंबर्स बरोबर सुद्धा करते. आणि त्यांच्याशी बोलताना मला असं बऱ्याचदा जाणवतं की मेनी पीपल डोंट नो हाऊ टू टॉक टू इंडिव्हिज्युअल्स विथ मेंटल हेल्थ कन्सर्न्स. म्हणजे त्यांना स्वतःलाच ठाऊक नसतं की ओके, ह्या व्यक्तीला अँझायटी आहे किंवा डिप्रेशन आहे आणि या व्यक्तीची ट्रीटमेंट सुरू आहे, तर आम्ही त्याच्याशी कसं वागायचं, आम्ही कसं बोलायचं, काय बोलायचं, किती बोलायचं, हे आणि असे प्रश्न मला बरेच फॅमिली मेंबर्स विचारतात. आणि म्हणूनच आजचा आपला व्हिडिओ या मुद्द्यावरच आधारित असणार आहे की मेंटल हेल्थ क्लायंट बरोबर किंवा मेंटल हेल्थ पेशंट बरोबर आपण कसं बोलू शकतो इन अ वे की त्यांची ट्रीटमेंटला मदत होईल आणि त्यांच्या एक्झिस्टिंग प्रॉब्लेम्समध्ये भर होणार नाही. तर बघूया. जी सगळ्यात पहिली टिप किंवा सजेशन मला द्यायचं आहे ती तुम्हाला खूप ऑब्व्हियस वाटेल, पण यू वुड बी सरप्राइज हाऊ मेनी पीपल डोंट नो दिस, की कुठल्याही मेंटल हेल्थ आजारा असलेल्या व्यक्तीशी बोलण्याआधी तुम्ही स्वतःला त्याबद्दल एज्युकेट करणं खूप महत्त्वाचं आहे. गुगलवर एवढे सगळे रिसोर्सेस अवेलेबल आहेत टू अंडरस्टँड मोर अबाउट डिफरंट डिसऑर्डर्स. त्यामुळे ते तुम्ही प्रथम वाचून मेन हे मान्य करणं की या व्यक्तीला जे काही आता त्रास होतो आहे तो एक लेजिटिमेट प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी मला थोडासा अभ्यास करण्याची गरज आहे, मगच मी त्याच्याशी बोलीन किंवा तिच्याशी बोलीन अबाउट द प्रॉब्लेम्स दॅट शी इज फेसिंग. दिस एक्सेप्टन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याचदा जे पालक किंवा फॅमिली मेंबर्स येतात माझ्याकडे, त्यांचा हा मूळ सुरुवातच ह्या पॉइंटने असते की अरे पण हा आळशी आहे, किंवा अरे बाकी सगळी कामाला नीट जमतात तर हे का नाही जमत, किंवा हे किती दिवस असंच चालू राहणार आहे, राईट. तर हे असे जजमेंट्स न बनता स्वतःला एक नॉन जजमेंटल प्लेसमध्ये ठेवून ते जे काही आर्टिकल्स आहेत ते वाचून मगच त्या व्यक्तीशी बोलणं ही पहिली पायरी. या पुढची जी आपली टिप आहे ना, ती मला तर वाटतं जनरल कम्युनिकेशन रूलच असला पाहिजे तो, कारण तो सगळ्यांबरोबरच खूप कामाला येतो. इट इज बेसिकली की तुम्हाला कधीही कोणाशीही काही महत्त्वाचं जर बोलायचं असेल तर त्यांना आधीच त्याची एक आयडिया देणं आणि त्यांना सांगणं की मला तुझ्याशी कशाविषयी तरी बोलायचंय, तुला जेव्हा वेळ असेल आणि तुला जेव्हा मेंटल स्पेस असेल तेव्हा मला सांग, आपण बसून बोलूया. सो हे मेंटल हेल्थ क्लायंट्स बरोबर सुद्धा तुम्ही करू शकता की तुम्हाला त्यांच्या ट्रीटमेंट विषयी किंवा तुम्हाला जर वाटत असेल की त्यांनी मदत घ्यायला पाहिजे आणि ट्रीटमेंट सुरू झाल्यावर जर तुम्हाला त्याच्याबद्दल विचारायचं असेल तर इट इज ऑलवेज अ गुड आयडिया टू लेट देम नो इन अडव्हान्स की मला तुझ्याशी आता ह्याच्याबद्दल बोलायचंय, मला सांग, आपण कधी बोलूया. यांनी दोन गोष्टी होतात. पहिलं म्हणजे त्या व्यक्तीला असं कॉट ऑफ गार्ड नाही होत की अरे आम्ही आत्ता काहीतरी दुसरं करत होते आणि अचानक माझे आई किंवा बाबा येऊन एकदम सिरियस गोष्टीविषयी बोलायला लागले. आणि दुसरं की त्या व्यक्तीला सुद्धा स्वतःचे पॉइंट्स विचार करून ठेवायला वेळ मिळतो की ओके, या मुद्द्यावर मला बोलायचं आहे तर याच्याबद्दल मला या 3-4 गोष्टी सांगायच्या आहेत. सो इट इज ओव्हरऑल अ बेटर कॉन्व्हर्सेशन. बरेचदा पेशंट्स मला सेशनमध्ये म्हणतात की मी जेव्हा पहिल्यांदा आईला किंवा बाबांना सांगितलं की मला अँझायटीचा त्रास आहे किंवा मला खूप आत्ता उदास वाटतं आहे, तर त्यांची पहिली प्रतिक्रिया असते वेळेवर झोप म्हणजे सगळं बरोबर होईल, फोन वापरणं कमी कर म्हणजे सगळं बरोबर होईल. आता मी असं नाही म्हणत आहे की ह्या दोन गोष्टी मानसिक आरोग्याला सांभाळण्यात नाही आहेत कार्यरत. डेफिनेटली स्लीपिंग ऑन टाइम, लिमिटिंग युअर स्क्रीन टाइम, हे सगळं डेफिनेटली हेल्प करतं माणसाचं मेंटल हेल्थला रुळावर आणायला. पण फक्त ह्या दोन गोष्टींमुळेच त्या व्यक्तीचे सिम्पटम्स आले आहेत हे अझम्पशन किंवा हे कन्क्लुजन सुद्धा अगदी बरोबर नाहीये. त्यामुळे तुमची जर जवळची व्यक्ती तुम्हाला येऊन कधी म्हणाली की मला असं वाटतंय की मी बाहेरनं कोणाची तरी मदत घ्यावी, सायकायट्रिस्टकडे जावं किंवा मेंटल हेल्थ प्रोफेशनल थेरपिस्टकडे जावं, तर ट्राय टू रिफ्रेन फ्रॉम गिव्हिंग रॅश सजेशन्स टू देम की हे असं कर म्हणजे सगळे तुझे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतील, जे आपण फिजिकल कंडिशन्समध्ये नाही करणार. म्हणजे खूप जर सतत कोणाला जर खोकला, सर्दी, ताप हे होत असेल तर आपण म्हणू की अरे डेफिनेटली मे बी इम्युनिटीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, किंवा आपण आणखीन ब्लड टेस्ट करून बघूया की काही मलेरिया किंवा असं काही झालेलं आहे का. सो हे जे आपण ओपननेस ठेवतो फिजिकल एलिमेंट्समध्ये, तोच ओपननेस इथे आणणं अपेक्षित आहे. यापुढची इक्वल इम्पॉर्टंट पायरी म्हणजे तुमचे हेतू एकदम क्लिअर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजेत की तुमचा हेतू त्यांची काळजी घेणं आहे, तुम्ही प्रेमापोटी बोलता आहात, तुम्ही काळजीपोटी बोलत आहात आणि यू आर स्टील इन देअर कॉर्नर.
हा मुद्दा त्यांना एकदम स्पष्टपणे पोचला पाहिजे, नाही तर दे कॅन गो ऑन द डिफेन्सिव्ह. म्हणजे तुम्ही त्यांच्याशी जर त्यांच्या ट्रीटमेंट विषयी काही बोलत असाल किंवा अरे हे जे आम्हाला तू करतो आहेस ते बरोबर वाटत नाहीये हे जर तुम्ही म्हणायला गेला असाल, तरी सुद्धा इट इज इम्पॉर्टंट दॅट यू रिमाइंड द पर्सन अगेन अँड अगेन की आम्ही हे सगळं बोलत असलो तरी सुद्धा आम्ही तुझ्याच टीम मध्ये आहोत, आम्ही प्रेमापोटीच बोलत आहोत. अदरवाईज काय होऊ शकतं की ती व्यक्ती पटकन डिफेन्सिव्ह वर जाऊ शकते की तू असं म्हणूच कसं शकतेस की असा मला प्रॉब्लेम आहे किंवा मी असं वागतो आहे. सो देन यू कॅन इमॅजिन की तसं काही झाल्यानंतर कॉन्व्हर्सेशन कुठे चांगल्या पद्धतीने पुढे जाऊच शकत नाही. सो यू कॅन मेक युअर इंटेन्शन्स क्लिअर बाय सेइंग इट व्हेरी अपफ्रंट की बघ ह्याच्यात आमचा हेतू इतकाच आहे की तुला बरं वाटावं, दॅट इज द ओनली रिझन वी आर सेइंग इट, बाकी आमचा काही हेतू नाही आहे. किंवा तुम्ही नॉन व्हर्बली ते एक्सप्रेस करू शकता की काहीही जर डिफिकल्ट बोलायचं असेल तर त्या व्यक्तीच्या जवळ बसा, त्या व्यक्तीचा हात हातात घ्या किंवा कॉन्व्हर्सेशन संपल्यानंतर त्या व्यक्तीच्या केसातनं हात फिरवा, जस्ट एक साईड हग आपण पटकन देतो तसा द्या. सो ऑल ऑफ दीज थिंग्स बेसिकली टेल द पर्सन की हे माझे शत्रू नाही आहेत, हे जरी मला माझ्या काही उणीवांविषयी किंवा माझ्या काही प्रॉब्लेम्स विषयी जरी बोलायला आले असले तरीही हे माझे शत्रू नाही आहेत. अँड दॅट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर त्या व्यक्तीशी बोलत असताना इधर त्यांची ट्रीटमेंट सुरू करण्याआधी किंवा ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर त्या व्यक्तीशी बोलताना जेवढं जमेल तेवढं ओपन एंडेड प्रश्न विचारायचे, रादर दॅन मेकिंग अझम्पशन्स आणि अॅक्युजेशन्स. उदाहरणार्थ जर का तुम्हाला हे लक्षात येत आहे की तुमच्या ती जी काही व्यक्ती आहे ती एखाद्या सिच्युएशनला खूप ओव्हर रिॲक्ट करते आहे, तिला खूप जास्त रडायला येतं आहे, तर त्यावेळेला तिला हे म्हणणं की तुला कळत नाहीये का की तू ओव्हर रिॲक्ट करतेस, हे काय आहे, त्या थेरपीला कशाला जातेस, मग जर हे असंच करायचं असेल तर या अंगाचं न बोलता यू कॅन सिम्पली आस्क देम की तुला स्वतःलाच 2 मिनिटं विचार कर आणि विचार की तुझी रिॲक्शन बरोबर आहे का किंवा कुठून येते आहे, तुला तुझ्या थेरपिस्टनी काय सांगितलं होतं ह्याच्या बाबतीत. सो इन बोथ ऑफ दीज कॉन्व्हर्सेशन स्टाईल्स यू विल सी की पहिल्या कॉन्व्हर्सेशनमध्ये द फोकस इज ऑन ब्लेमिंग द पर्सन की असं तुला का होतंय, ट्रीटमेंट घेऊन पण तू असं का वागतेस. बट दुसऱ्या केसमध्ये इट इज मोर ऑफ अ कॉन्व्हर्सेशन, इट्स अन इन्व्हिटेशन की आपण बोलूया ह्याच्याबद्दल, तुला काही स्वतःला वाटतं आहे का, तुला काही स्वतःला ह्याच्या मागे काय कारण असेल ह्यावर तू विचार केलास का. यांनी त्या पेशंटला सुद्धा एक धीर मिळतो की ओके मी माझ्या फॅमिली मेंबर्स बरोबर बसून माझ्या प्रॉब्लेम्स विषयी ओपनली बोलू शकते आणि मे बी त्याच्यातनंच मला सोल्युशन सुद्धा मिळू शकते. या पुढची जी गोष्ट मी सांगणार आहे दॅट इज द मोस्ट फ्रिक्वेंटली सीन थिंग अमंग पेरेंट्स अँड फॅमिली मेंबर्स की इवन माझ्याशी बोलताना किंवा त्या व्यक्तीशी आउट ऑफ थेरपी बोलताना त्यांच्या बोलण्यात एक डेस्परेशन असतं किंवा एक डेडलाईन, एक अर्जन्सी असते की कधी बरी होशील, किती दिवस अजून लागतील, किती अजून सेशन्स लागतील. सो मला सुद्धा हे समजतं की ते बऱ्याचदा त्यांच्या स्वतःच्या काळजीपोटी येत असतं, भीतीपोटी असतं, त्या व्यक्तीचं आयुष्य थांबून गेलेलं असतं, ते परत कधी सुरू करता येईल या सगळ्या व्हेरी लेजिटिमेट कन्सर्न्समुळेच हे असं बोललं जातं. पण यांनी पुन्हा एकदा त्या पेशंटवर एक प्रेशर येतं की अरे मला ह्या विशिष्ट टाईमलाईन मध्येच बरं व्हायचं आहे आणि यू सिम्पली कॅनॉट डू दॅट, राईट. कोणालाही ताप आला असेल किंवा पोट बिघडलं असेल तर आपण त्यांच्यासमोर कमरेवर हात ठेवून उभं राहून नाही म्हणत की बघ हा पुढच्या 3 दिवसामध्ये तुझा ताप खाली उतरला पाहिजे, नाहीतर तू ताप फेक करतेस, हे असं आम्ही समजू. वी डोंट डू दिस विथ फिजिकल कन्सर्न्स. त्यामुळे असंच सेम ट्रीटमेंट आपल्याला मेंटल कन्सर्न्ससाठी सुद्धा देणं गरजेचं आहे. नाव दिस डज नॉट मीन की तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरला अकाउंटेबल ठेवत नाही. जर का तुम्हाला असं लक्षात आलं किंवा जर तुमच्या थेरपिस्टने पण तुम्हाला ते सांगितलं की बघा ही असाइनमेंट मी ह्या पेशंटला थेरपी सेशनच्या बाहेर करायला दिलेली आहे आणि ॲज फॅमिली मेंबर्स आय वॉन्ट यू टू कीप चेकिंग की ती व्यक्ती ते करते का, तर इथे अकाउंटेबिलिटीचा प्रश्न येतो की तुम्ही त्यांना बसवून म्हणणं की बघ आपण एवढे पैसे ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो आहोत, इतका वेळ इन्व्हेस्ट करतो आहोत, तर तू त्याचं सिरियसली घेतो आहेस ना, किंवा तुला काही मदत हवी आहे का ते टास्क कंप्लीट करायला. दोन्ही ह्या स्टाईल्समध्ये तुमचा जो अल्टिमेट एम आहे की माझा जवळची व्यक्ती बरी व्हावी, जवळची व्यक्तीचं आयुष्य पुन्हा एकदा रुळावर यावं, हे इकडे अचीव होत आहे. पण इन वन ऑफ दोज ऑप्शन्स यू आर ट्राईंग टू प्रेशराइज द पर्सन, बट इन द अदर ऑप्शन यू आर ट्राईंग टू सपोर्ट अँड एनकरेज द पर्सन. आणि हाच सगळ्यात मोठा डिफरन्स आहे जो पालकांना एक्सप्लेन करायला मला खूप जास्त वेळ जातो, कारण मेनी पीपल आर नॉट रेडी टू ॲक्सेप्ट दिस. त्यामुळे तुम्ही आत्ता हा व्हिडिओ जर बघत असाल तर खरंच मनाशी ही खुणगाठ बांधा की मेंटल हेल्थ रिकव्हरी कॅनॉट बी रश्ड. त्याच्यावर आपण डेडलाईन, टाईमलाईन, प्रेशर काहीही घालून चालत नाही.
तुम्हाला त्या व्यक्तीच्या कलाकलांनी घेत त्याला सपोर्ट, कधीतरी त्याला किल्ली मारणं जे आपण म्हणतो की पुश करणं, हे करत करतच त्या व्यक्तीला तुम्हाला रिकव्हरीपर्यंत घेऊन यायचंय. आणि कदाचित जी सगळ्यात मुश्किल पायरी ह्या सगळ्यातली असते ती म्हणजे पालकांनी आणि फॅमिली मेंबर्सनी हे रिअलाइज करणं की ते त्यांच्या जवळच्या व्यक्तींचं मानसिक युद्ध लढू शकत नाहीत. इट इज देअर बॅटल टू फाईट. ते त्यांनाच स्वतः त्यातून बाहेर यावं लागणार आहे. सो बऱ्याचदा वॉट फॅमिली मेंबर्स अगेन प्रेमापोटी करतात इज की दे ट्राय टू हेल्प द पर्सन इन अ अनहेल्पफुल वे. सरप्राइझिंगली म्हणजे ते जे करत असतात त्यांनी उलट त्या व्यक्तीची प्रोग्रेस कमी होत असते किंवा मंदावत असते. त्यामुळे हे महत्वाचं. आणि दुसरं काय होतं की जर ती व्यक्ती त्यांच्या जवळच्या व्यक्तीचं युद्ध लढायला गेली तर दॅट पर्सन इन देमसेल्फ स्टार्ट फिलिंग अ लॉट ऑफ अँझायटी अँड डिप्रेशन. म्हणजे असं बऱ्याचदा झालेलं आहे माझ्या बाबतीत की पहिल्यांदा ते मेन पेशंट येतो ट्रीटमेंट घ्यायला आणि मग थोड्या महिन्यांनंतर त्यांचे आई वडील किंवा त्यांचे भाऊ बहीण सुद्धा ट्रीटमेंटला येतात. कारण त्यांना स्वतःची अँझायटी सुद्धा मॅनेज करणं मुश्किल व्हायला लागतं की माझ्या बहिणीला किंवा माझ्या आईला किंवा माझ्या मुलाला हे प्रॉब्लेम्स आहेत आणि आय एम फिलिंग अ लॉट ऑफ अँझायटी ओव्हर इट. सो टेकिंग दॅट स्टेप बॅक. आणि मी अगेन ॲज आय एम सेईंग दिस मला हे लक्षात येतंय की हे खूप खूप कठीण आहे करणं. पण अल्टिमेटली तुमचा तिकडे प्रयास तरी असला पाहिजे की आय नीड टू टेक अ स्टेप बॅक फ्रॉम माय लव्ड पर्सन्स जर्नी. मी त्यांना विचारून त्यांना कुठे कुठे मी मदत करू शकते तिथे मी डेफिनेटली मदत करीन, पण मी त्यांचं युद्ध लढू शकत नाही. सो दॅट इज माय पार्टिंग मेसेज इन दिस व्हिडिओ फॉर एव्हरीबडी. आणि बाकी सगळे जे टिप्स आणि सजेशन्स मी ऑफर केले त्यावर तुम्हीही विचार करावा असं मला वाटतं. आणि तुमच्या ओळखीचं असं कोणीही असेल ज्याला मानसिक आरोग्याचे काही प्रश्न आहेत तर मला कॉन्टॅक्ट करायला डेफिनेटली घाबरू नका. माझे सगळे डिटेल्स सगळ्या माझ्या व्हिडिओजमध्ये दिलेलेच असतात. आणि जर का तुम्हाला असं वाटलं की आणखीन कोणाला तरी या व्हिडिओचा उपयोग होत असेल तर नक्कीच त्याला शेअर करा. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. मी ईश्वरी मराठे सायनिंग ऑफ. टेक केअर. अच्छा.